माडी समाजाने खूप सिंहाचा वाव उचललेला आहे। जातीभेद, कुठल्या जातीबद्दल तिरस्कार हा कधीच आपल्या माडी समाजाच्या युवकांच्या असेल किंवा आपल्या ओबीसी समाजामध्ये कधीच ती गोष्ट नसते। परंतु काही विघ्न संतोषी लोक असतात की ज्यांची विकृत मानसिकता असते, त्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन यांनी काल आपल्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि आपल्या अधिकृत ईमेल आयडीवर जी पोस्ट टाकली त्या पोस्टच्या विरुद्ध हा सगळा जन आक्रोश आहे। मित्रो, ज्याला कायदा कळत नसतो, एखाद्याला एखाद्या घटनेचं गांभीर्य माहिती नसतं, त्याच्या बाबतीत जर त्याने काही चुकीचं वक्तव्य केलं तर आपण समजू शकतो की तो अज्ञानी आहे, त्याला कायद्याचं ज्ञान नाही किंवा त्याने समाजाच्या भरात असेल किंवा कोणाच्या द्वेष करण्याच्या हेतूने असेल त्याने ती पोस्ट टाकलेली असेल। परंतु त्याच पोस्टला लाईक करणं, त्या पोस्टला फॉलोअप करणं आणि आपल्या स्टेटसला ठेवणं एक जबाबदार माजी पालकमंत्री जो 3 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या मतदारसंघामध्ये नमस्कार, मी डॉक्टर सतीश अण्णा पाटील। काल माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक चुकीचा पोस्ट टाकण्यात आली होती। माझे इंस्टाग्राम अकाउंट निवडणुकीच्या काळात एका कंपनीला दिले होते आणि ते माझं इंस्टाग्राम हँडल करत होते। त्यांच्याकडून एक पोस्ट ॲक्सेप्ट केली गेली, मात्र त्या पोस्टमध्ये कोणतेही चुकीचे वाक्य नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे। तीच पोस्ट एडिट करून काही चुकीचे शब्द त्या पोस्टमध्ये टाकण्यात आले व त्या व्यक्तीनं ही पोस्ट एडिट केली असेल त्या व्यक्तीची चौकशी करण्यात यावी। दुरान्वयानेही देखील यात माझा कुठलाही संबंध नाही। मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात प्रत्येक समाजाचा आदरच केलेला आहे। चुकीच्या राजकारणात कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही। तरी देखील या बाबतीत ज्यानं हे केलं असेल त्याची पोलिसांनी चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी। धन्यवाद।